नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गडाख पटेल ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आपल्या शेताच्या बांधावरती नारळाची झाडं लावलेली आहेत मित्रांनो। त्यापासून आपण नारळ विक्रीही करत असतो वेळोवेळी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कशा प्रकारे आपण नारळ व्यापाऱ्यांना काढून देत असतो व त्याची विक्री करत असतो। तर समोर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण शेताच्या बांधावरती नारळाची झाडं हे लावलेले आहेत। तर मित्रांनो, हे जे नारळ झाड आहेत हे 10 ते 12 वर्षापूर्वीचे आहेत मित्रांनो। तेव्हा आपण लावलेले होते। तर 5-6 वर्षानंतर त्याला फळं येण्यास सुरुवात झाली होती। तर हे जे झाडं आहेत हे 2 प्रकारामध्ये लावलेले आहेत मित्रांनो आपण। म्हणजे काही झाडं हे पाण्याचे नारळाचे आहेत आणि काही हे झाडं आहेत हे खोबरं ज्यापासून मिळतं, तर असे झाडं काही आहेत। दोन्ही झाडांमध्ये आपण 13-13 फूट अंतर हे सोडलेलं आहे। आता काही झाडं हे उन्नी लागल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे गेले होते मित्रांनो, त्या जागी आपण दुसरे जांभूळ वगैरे चिंच असे झाडं त्या ठिकाणी लावलेले आहेत। तर मित्रांनो, जेव्हा आपण नारळाची झाडं लावली होती त्यावेळेस आपण 125 झाडं हे बांधाच्या कडेने लावली होती। पण सध्या आपल्याकडं 87 ते 90 अशी झाडं आहेत एकूण। आता सध्या जे आहेत ते 87 ते 90 झाडं आहेत। तर त्यापासून आपल्याला वेळोवेळी नारळ हे निघत असतात आणि व्यापारी लोक शेतावरती येऊन ते काढून स्वतः घेऊन जात असतात मित्रांनो। तर समोर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे नारळाच्या झाडावरती चढून खाली नारळ पडल्यानंतर फुटणार नाही त्यासाठी वरती जाऊन दाव्याने बांधून खाली ते नारळाचे घस सोडत असतात। तर नारळाची लागवड केली होती त्यावेळेस आपण नारळाच्या झाडांना ड्रिप केले होते मित्रांनो। तर जसजसे झाडं मोठे होत गेली तसतसे त्याच्यामुळे शेतामध्ये पसरत होते आणि शेतात जे पिकं आपण केले होते त्यापासून आपण नारळाच्या झाडांना पण पाणी हे पोचत होतं। त्यामुळे ड्रिप सध्या तरी नाही आहे आणि जे झाडांना पाणी आपण देत असतो ते शेतातली जी पिकं आहे त्यापासूनच नारळाच्या झाडांना पण पाणी जात असतं मित्रांनो। तर खतं वगैरे देण्यासाठी आपण काही सेपरेट नारळाच्या झाडाला कोणतेही खत वगैरे देत नाही मित्रांनो। तर आपण काय करत असतो, शेतामध्ये जे पिकं असतं आपल्या त्या पिकाला आपण जे खत टाकतो तेच खत आपण त्यावेळेस नारळाच्या झाडांना पण टाकत असतो। शेणखत वगैरे पण आपण जर शेतामध्ये टाकलं पीक निघाल्यानंतर तर आपण त्यावेळेस पण नारळाच्या झाडांना शेणखत हे घालत असतो। नारळाच्या झाडांना मित्रांनो पाणी हे जास्त प्रमाणात लागत असतं। जर पाणी भरपूर असेल तर फळं पण चांगले व जास्त प्रमाणात येत असतं प्रत्येक झाडाला। तर मित्रांनो, 6-7 वर्षाच्या पुढील जे झाड असतं मित्रांनो तर त्याला 100 ते 300 दरम्यान फळं हे येत असतात एका झाडाला वर्षा अखेर। म्हणजे एका वर्षाला एका झाडापासून 100 ते 300च्या दरम्यान फळं हे लागत असतात मित्रांनो। तर त्यामध्ये अनेक संकटही असतात। काय होतं, उंदीर वगैरे जे असतात, घुस पण असतात काही, त्या नारळाच्या शेंड्यात जाऊन पण नारळ हे पोखरून खाली टाकत असतात आणि खारी वगैरे जे असतात त्या पण वरती जाऊन नारळ हे पोखरीत असतात मित्रांनो। त्याने काय होतं, बरंच नारळाचं नुकसान होतं। जे छोटे छोटे नारळ असतात त्याच वेळेस ते तोडून हे खाली टाकून देत असतात। फोडायला काय नाही, फोडायला काय नाही, काय लागत, काय करायचंय, नारळ प्यायचं का भाऊ?
उठ. ते फुटणार नाही, त्याला कापायला काय नाही, व्हायचं लागणार, ते नाही तुटणार. तर मित्रांनो, हे जे व्यापारी लोक असतात ना, हे स्वतः येऊन आपल्या शेतातून नारळ हे स्वतः काढून घेऊन जात असतात. तर ते प्रतिफळ आपल्याकडून 13 रुपये किंवा 14 रुपये या प्रमाणात नेत असतात. काही भागात 20 रुपये पण आहेत, पण आपल्या इकडं 13 ते 14 रुपयाला एक फळ हे घेऊन जात असतात मित्रांनो. केवढ्याला आहे नारळ? 10. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे व्यापारी लोक आहेत हे आपल्या शेतावरून नारळ 13 रुपयाने नेतात व संभाजीनगर झालं किंवा अहिल्यानगर झालं, अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन ते तिथल्या व्यापाऱ्यांनाही विकत असतात. आता तिथं केवढ्याला विकतात आहे ते आपल्याला माहीत नाही. आपणही तिथं नेले तर तो भाव आपल्याला मिळू शकतो मित्रांनो. परंतु वाहतूक, परत नारळ काढण्यासाठी मॅन पॉवर, ह्या पण गोष्टींचा विचार करून आपण केला पाहिजे या पण गोष्टीचा विचार. तर त्यासाठी आपण काय करतो मित्रांनो, त्यांना इथंच आपण नारळ हे विकून टाकत असतो. तर अशा प्रकारे पूर्ण नारळ काढून झालेले आहेत मित्रांनो. तर ते आता मोजून पाहत आहेत किती काय, आणि त्या हिशोबात आपल्याला लगेच ते पेमेंट हे करत असतात. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या भागात नारळाला काय किंमत आहे, तुम्ही नारळ जर घेतला असेल तर किती रुपयाला तुम्ही विकत घेता, नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला जर व्हिडिओ एखादा नारळाचा व्यापारी वगैरे जर पाहत असेल आणि तुम्हाला जर 13 रुपयापेक्षा जास्त जर तुम्ही घेत असाल आसपासच्या एरियामधून नारळ, तर नक्की आमच्या पण फार्मला व्हिजिट करा, आम्ही तुम्हाला पण नारळ हे देऊ. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. आणि जर आपले व्हिडिओ, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर करत जा. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.